चला तर आज बागेत आमच्या फेरफटका मारायला जाऊया. तर इथे काही पडवळ आमचे आले आहेत बघा, किती छान दिसत आहेत, लांब सडक अगदी. गुरं देखील छान चरत आहेत बागेत आहेत. आणि आता इथे आम्ही हे गेल्या वर्षी झाड लावलं चिकूचं आणि त्याला भरभरून चिकू आले 2 वर्षाच्या झाडाला. वा वा मस्त. नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आलो आहोत आमच्या बागेत आणि इथे आम्ही गेल्या महिन्यात काही पडवळच्या बिया लावल्या होत्या. तर त्याला आता पडवळ छान आलेले आहेत. अगदी छान म्हणण्यापेक्षा म्हणजे अगदी भरपूर आले आहेत. त्यामुळे खूप आनंद आला आहे पडवळ बघून. तर आज काही पडवळ मी काढणार आहे भाईसाठी. तर म्हटलं तुम्हालाही दाखवूया. तर हे पहा, पडवळ अगदी जमिनीला टेकलेले आहेत, एवढे ते लांबलचक झालेले आहेत. तर हे बघा पडवळ केवढं मोठं. तर हे बांडव जो आम्ही घातला होता त्याच्यामध्ये 2 प्रकारचे वेल लावले आहेत. इकडे दोडकी 2 झालेली आहे झाडावर. एका बाजूला दोडक्याचे वेल लावले आहेत आणि एका बाजूला पडवळचे. तर दोडकी अजून झाली नाही आहेत, छोटी आहेत अजून. ते नंतर आपण दाखवू पुन्हा मोठी आल्यावर. तर इथे आता पडवळ मात्र भरघोस आलेले आहेत आणि अगदी छान लांब लचक आलेले आहेत. तर 2 पडवळ मी भाईसाठी काढते. तर हे पहा केवढं लांब लचक पडवळ आलेलं आहे बघा. अगदी माझ्या पायाच्या बोटांपासून ते खांद्यालापर्यंत आलेलं आहे. 5 फुटाचं पडवळ आलेली आहेत बागेत. हे बघा आपण पाहू शकता 5 फूट लांबी आहे ह्या पडवळची. तर ही आता ह्या बाजूला जी पडवळ आहेत, ही जवळजवळ पडवळ आहे त्यांना त्यांची उंची मांडव त्यांना कमी पडला आहे. ती जमिनीवर जाऊन टेकलेत अक्षरशः खाली. ह्या बिया ज्या आम्ही घेतल्या होत्या त्या दुकानदाराने आम्हाला सांगितलं होतं की ह्या बिया नागिन प्रकारातलं हे बियाणं आहे म्हणून. म्हणजे हे सरळ वाढतं अगदी जसं नागिन म्हणजे सापाचा प्रकार तसं हे सगळं. तर खरोखरच हे आम्हाला आता खरं वाटलं आहे. म्हणजे हे पडवळ बघितल्यानंतर. नागिन हा शब्द फार डेंजरस वाटतो, पण पडवळ मात्र बघायला खूप सुंदर दिसतं आहे. तर ते जे बी आणलं होतं ते खरोखरच नागिन प्रकारातलं आहे. हे पडवळ आल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे. अतिशय सुंदर अशी पडवळ आलेली आहे. समाधान वाटलं आहे पडवळ बघून, सगळी पडवळं. तर हे पहा, जाता आता इथे आमची रानातली केळ इथे आहे बागेमध्ये, त्याला देखील केळफूल आलेलं आहे आणि ह्या देखील केळफुलाची भाजी करतात. ह्याचाच देखील व्हिडिओ मी नंतर तुम्हाला दाखवेन. तर आता हे जाता आता इथे बाजूला आवळ्याचं झाड देखील आहे बागेमध्ये आमचं. तर तिथे देखील आता हे विलायती आवळे आलेले आहेत. विलायती छोटे आवळे आहेत. हे आता देखील व्हिडिओ मी केलेला आहे आवळ्याच्या लोणच्याचा, तुम्ही पाहू शकता ह्या आवळ्याच्या झाडाचा. तर हे आवळे देखील तोंडात 2-4 टाकूया जाता आता घरी. काय पडवळ सुंदर दिसतात बघा. आता आपण किचनमध्ये आलेलो आहोत आणि पडवळ स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता कापून घेऊया. आणि त्याची जी कोकणी पद्धतीमध्ये आमच्या भाजी करतात गावाकडे त्या पद्धतीत झटपट पटकन होणारी भाजी तुम्हाला मी आता दाखवते आहे. तर अतिशय कोवळी लुसलुशीत अशी पडवळ आपल्याला मिळालेली आहेत. आपल्या शेतातली भाजी खाण्याचा जो आनंद आहे तो काही वेगळाच असतो. आपण बाजारातून आणतोच, पण ज्यावेळी शेतामध्ये अशी आपली जी भाजी आपण लावतो आणि त्यावेळी त्याला अशी भाजी येते त्यावेळी खूप आनंद होतो ही भाजी बघून. तर ही भाजी सगळी मी आता कापून घेते आणि अशा पद्धतीने मी कापून घेते ही भाजी आहे पडवळाची. आणि ह्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, पडवळची भाजी तर आपण सगळेच करतो, सगळेच खातो भाजी. पण पडवळाच्या आतमध्ये ज्या ह्या बिया असतात, कोवळ्या बिया, जो आतमध्ये गर असतो, त्याची भाजी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर कोणी अशी भाजी खाल्लेली आहे, पडवळाच्या आतमध्ये जो गर असतो, कोवळ्या बिया असतात, ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर अशा पद्धतीने सगळे मी पडवळ आता कापून घेतले आहेत. अशा पद्धतीने बिया बाजूला काढल्या आहेत. कोवळ्या बिया असतात त्या बाजूला काढायच्या. आतला तो गर असतो तो बाजूला काढायचा. तो मी बाजूला काढून सगळा घेतला आहे. त्याची देखील भाजी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आता हे पडवळ कापून घेतलं आहे. याला मी आता मीठ लावून घेते, मीठ चोळून घेते आणि चांगलं चुरून घ्यायचं त्याला मीठ लावून. चुरून घेतल्यानंतर काही जण पडवळ धुतात मीठ लावून, पण मी काही धुत नाही, कारण ते सगळं जो अर्क असतो पडवळाचा तो निघून जातो, म्हणून ते तसं करायचं नाही. तर हे तेल आता गरम करत ठेवलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आता मोहरी घालूया. अगदी फार सोपी भाजी आहे, अगदी 10 मिनटात होते. जिरं घालूया. मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता घालूया. हिरव्या मिरच्या घालूया. छान परतून घेऊया. छान परतून झाली फोडणी की त्यामध्ये आता भरपूर कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यामुळे याची चव चांगली लागते भाजीला, त्यामुळे कांदा थोडा जास्त वापरायचा. तोही छान लालसर करायचा. त्यानंतर चणा डाळ भिजवलेली घातली आहे, हळद घातली आहे आणि हे चुरून मीठ लावून जे पडवळ ठेवलं होतं ते आता मी न धुताच घातलेलं आहे. म्हणजे मीठ लावल्यानंतर धुतलेलं नाही आहे, काही जण धुतात.
तर मी धुतलेलं नाही आहे मीठ लावून. त्यामुळे मीठ ह्यामध्ये फार घालायचं नाही, कारण पडवळीला मीठ लावलेलं आहे. थोडंसं मीठ घातलं आता आणि चणा डाळ घातली म्हणून मी पाणी घालते आहे चणा डाळ शिजण्यासाठी. जर नुसतं पडवळची भाजी केली तर ती वाफेवर केली तरी चालते. तर आपण एक 5 मिनटं झाकून ठेवूया, त्यानंतर आपण चेक करूया भाजी झाली आहे काय. 5 मिनटानंतर आपण भाजी चेक करतो. तर भाजी आता छान शिजलेली आहे. थोडंसं पाणी आहे ते थोडं कमी होऊ दे, आटू दे, म्हणून परत 5 मिनटं ठेवली आहे. बाजूला मी लोखंडी तवा ठेवला आहे आणि जे तुम्हाला मी म्हटलं होतं की जो आतमध्ये गर असतो, कोवळ्या बिया असतात, गर असतो, तर त्याची भाजी आपण करणार आहोत. थोडंसं तेल घेतलं आहे मी आणि ही भाजी शक्यतो तुम्ही लोखंडी तव्यावर करा, त्याची चव खूप छान येते या भाजीला. तर ह्यामध्ये देखील कांदा भरपूर घालायचा, हिरवी मिरची घातलेली आहे आणि इतर काहीही घालायचं नाही. ना जिरा मोहरी ना खोबरं काही नाही, फक्त कांदा आणि हिरवी मिरची आणि ह्या कोवळ्या बिया, जो आतला गर असतो पडवळच्या, तो फास्ट गॅसवर असा परतून घ्यायचा मस्त. तर आपण आता परतून घेऊया. कांदा छान परतला की त्यामध्ये हा पडवळच्या आतील जो कोवळ्या बियांचा गर असतो तो आता आपण घालायचा आहे आणि अगदी गॅस मोठा ठेवून सरसर असा परतून घ्यायचा. थोडंसं मीठ घालायचं आणि परतून घ्यायचा मोठ्या गॅसवरच. आणि गरम गरम असाच भाकरीबरोबर खायचाच किंवा चपातीबरोबर, अतिशय सुंदर लागतो हा भाजीचा गर जो आहे पडवळच्या आतला. आता थोडंसं मीठ घालूया. यामध्ये आपण जिरा मोहरी काहीच वापरले नाही आहे, जास्त इतर काहीच वापरलं नाही आहे. आता ही आपली भाजी जी पडवळची आहे ती तयार झाली. त्यामध्ये आपण खोबरं घातलं आहे ओलं, कारण ओलं खोबरं घातल्यामुळे पडवळच्या भाजीला खूप छान चव येते. आमच्याकडे कोकणामध्ये अगदी ओलं खोबरं सगळ्या भाज्यातून घालतात, तर तसं घातलेलं आहे आणि भाजी आपली ती तयार झाली पडवळाची. आता पडवळच्या बियांकडे पुन्हा आपण आलेलो आहोत. तर चांगला आता परतून घेतला आहे मी. पुन्हा एकदा थोडंसं तेल घातलं आहे आणि फास्ट गॅसवर चांगली ही चुरचुरावायचं आहे. चला आता मी गॅस आता बंद केलेला आहे. दोन्ही भाज्या आपल्या तयार आहेत. पडवळच्या बियांची भाजी देखील तयार आहे, पडवळची भाजी देखील चणा डाळ घालून तयार आहे. आणि आता आपण ती उतरून घेऊया. तर ही बघा, अशा पद्धतीने आपली पडवळची भाजी चणा डाळ घालून कोकणी पद्धतीने तयार झालेली आहे. ओलं खोबरं भरपूर घालायचं, अशी सुंदर चव येते भाजीला पडवळच्या. आणि ही आता पडवळच्या बियांची भाजी. तर तुम्ही देखील नक्की करून बघा, तुम्हालासुद्धा फार आवडेल. पडवळची भाजी खूप खाल्लात, पण पडवळच्या बियांची भाजी एकदा करून बघा. बियांची भाजी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही करून बघा, भाकरीसोबत खूप छान लागते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, भाजी आवडली, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ आपण पाहिला त्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद.